आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2 वर्षात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही. जुन्या पेन्शन योजनेवर व्यवहार्य पर्यायांची चाचपणी करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात सुमारे 20% वाढ करणार असल्याची महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. आणि नागपुरात सिव्हिल 20 इंडिया परिषदेचं आयोजन 20 ते 22 मार्च दरम्यान. महाराष्ट्रात पुढील 2 वर्षात महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळं राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. शिंदे यावेळी म्हणाले, राज्य सरकारनं सुरू केलेली कामे प्रगतीपथावर आहेत. गेली 7 महिन्यात राज्य शासनानं घेतलेले निर्णय सामान्य हिताचे आहेत. समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो, MTHL, कोस्टल रोड, आपला दवाखाना यासारख्या लोकोपयोगी प्रकल्पांच्या माध्यमातून विकासाला गती देण्याचं काम सुरू आहे. सिंचनाच्या एकूण 23 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यामुळं 5.21 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून राज्यातील युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं शासनाच्या नियंत्रणाखालील आस्थापनांवरील 75,000 रिक्त पदे भरण्याचा शासनानं निर्धार केला आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महारोजगार मेळाव्याला खासगी उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्याद्वारे हजारो बेरोजगारांना रोजगार मिळत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांचं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आरोग्य विभागातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची 983 रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करणार असल्याचं आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितलं. संग्राम थोपटे यांनी आरोग्य खात्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. आरोग्य विभागात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करणार असल्याचंही सावंत यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या औषध प्रशासन विभागातर्फे कफ सिरप तयार करणाऱ्या 84 कंपन्यांची तपासणी करण्यात आली असून 17 दोषी कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 4 कंपन्यांचे उत्पादन बंद तर 6 कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिली. देशातून निर्यात झालेल्या सदोष कफ सिरपमधील हानिकारक घटक द्रव्यांमुळे 66 मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं निदर्शनास आणून दिली. त्यानंतर राज्यात तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या औषधांच्या गुणवत्ता तपासण्या झाल्यानंतरच जागतिक बाजारपेठेत पाठवणं बंधनकारक असताना राज्यातील 200 औषध उत्पादकांकडून तयार करण्यात येणारी 2000 पेक्षा अधिक औषधे कोणत्याही प्रकारच्या स्थिरता चाचणी प्रमाणपत्र न घेताच निर्यात होत असल्याचं फेब्रुवारी 2023 मध्ये आढळून आलं. नोव्हेंबर 2005 नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात सरकार नकारात्मक नाही. मात्र भविष्याचा विचार करता यासाठी व्यवहार्य पर्याय देण्याच्या अनुषंगानं चाचपणी सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्व मान्यताप्राप्त राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि शिक्षक संघटनांची भेट घेऊन त्यांच्याकडील व्यवहार्य पर्याय जाणून घेऊन त्यातून मार्ग काढला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. काँग्रेसचे राजेश राठोड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. जुनी निवृत्तीवेतन योजनेवर भावनिक न होता गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. ही जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करायची असेल तर आर्थिक ताळेबंद कसा राखायचा हा प्रश्न आहे. आज ही घोषणा केली तर याचे परिणाम आता जाणवणार नाहीत, मात्र आणखी 10 वर्षांनी आर्थिक स्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असं फडणवीस यावेळी म्हणाले. सरकार कोणाचाही असो, पण भविष्यात राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन यावर अभ्यास सुरू आहे, असं फडणवीस यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात सुमारे 20% वाढ करणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं. ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात कुणाल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. आशिष शेलार यांनीही याबाबत सरकारनं ठोस उत्तर देण्याची मागणी केली. मे महिन्यापूर्वी सेविकांची रिक्त पदं पूर्णपणे भरली जाणार असून सर्व अंगणवाड्यांसाठी 150 कोटी रुपये निधीतून नवीन मोबाईल खरेदी केली जाणार आहेत. अंगणवाड्यांच्या भाड्याच्या मुद्द्यावरही सरकार योग्य निर्णय घेणार असून लाईट बिलासंदर्भातील थेट विभागाला देयक अदा करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं. कंटेनर अंगणवाडीचं आज प्रायोगिक स्तरावर उद्घाटन होत असून 3 महिन्यात 200 कंटेनर अंगणवाड्या सुरू केल्या जाणार असल्याचं लोढा यांनी सांगितलं. नागपुरातील उद्योगपती
रामदेव अग्रवाल यांचं घर आणि कार्यालयावर आज ईडीनं छापे टाकलेत. बेनामी संपत्ती प्रकरणी आज सकाळपासूनच नागपुरात ईडीतर्फे अतिशय गुप्तपणे कारवाई सुरू केली आहे. अग्रवाल यांचा संदेश नावाचा मोठा व्यवसाय असून तो बांधकाम, चित्रपट, औषध यामध्ये गुंतवणूक करतो. संदेश सिटी नावाची मोठी फ्लॅट योजना नागपूरच्या मिहान सेजमध्ये रामदेव अग्रवाल यांच्या मालकीची असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बेनामी संपत्ती प्रकरणी ईडीतर्फे कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती समोर येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथं गणिताचा पेपर फुटल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित करून कारवाईची मागणी केली. चौकशी करून संध्याकाळपर्यंत निवेदन सादर केलं जाईल, असं आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं. नागपूर जिल्हा परिषदेचा वर्ष 2023-24 वर्षाचा अर्थसंकल्प 40,69,00,000 झाला असून वित्त सभापती राजू कुसुंब यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान वर्ष 2022-23 चा सुधारित अर्थसंकल्प 42,91,00,000 असणार आहे. राज्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं शिवसैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी शिवगर्जना मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून शिवसेनेमध्ये गद्दारांना पुन्हा प्रवेश नाही, तसंच महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सामील होईल आणि राज्यात लोकसभेच्या 38 जागा महाविकास आघाडी जिंकेल, असं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वाशिम इथं पत्रकार परिषदेत केलं. G20 शिखर परिषदेच्या निमित्तानं नागपुरातील दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात युथ 20 या 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून G20 शिखर परिषदेच्या निमित्तानं संपूर्ण देशात युथ 20 हा कार्यक्रम विविध प्रतिष्ठित महाविद्यालय, शाळा, कॉलेजमध्ये राबविला जात आहे. देशातील युवकांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यातील बौद्धिक क्षमता वाढावी या हेतूनं युथ 20 कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाचं उद्घाटन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचे संचालक आणि दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर फुलझेले यांच्या हस्ते करण्यात आलं. युथ 20 कार्यक्रमाच्या माध्यमातून हवामान बदल आणि आपत्ती जोखीम कमी करणे या विषयावर पोस्टर मेकिंग स्पर्धा आणि युथ इन डेमोक्रेसी अँड गव्हर्नन्स या विषयावर वक्तृत्व स्पर्धा सह विविध कार्यक्रमांचं आयोजन आज घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात युवक G20 शिखर संमेलन आणि भारतातील भविष्यातील वाटचालीवर आपले मनोगत व्यक्त करणार असून आज सायंकाळी युथ 20 या कार्यक्रमाचा समारोप होईल. या वर्षीच्या G20 परिषदेचं अध्यक्षपद भूषवित असलेल्या भारतामध्ये या परिषदेचा एक अंग म्हणून C20 म्हणजेच सिव्हिल 20 इंडिया परिषदेचं आयोजन 20 ते 22 मार्च दरम्यान हॉटेल रॅडिसन ब्ल्यू नागपूर इथं करण्यात आल्याची माहिती रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष आणि सिव्हिल 20 इंडिया सचिवालयाचे संरक्षक तसंच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नागपूर हे देशाचं केंद्र असून नागपुरात होणारी ही बैठक महत्त्वाची आहे. देशातील NGOची विश्वासार्हता जपून त्यांनी सामाजिक क्षेत्रासाठी अजून पुढाकार घ्यावा यावर C20 मध्ये चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात एकूण 14 विषयांवर चर्चा होणार असून नदी प्रदूषण थांबविणे, जलस्रोत वाढवणे, देशातील हस्तकला, कला, संस्कृतीचं संवर्धन, सामाजिक भान जपणं, पर्यावरणीय समतोल राखणं, शाश्वत विकासाचं उद्दिष्ट यावर सुद्धा विस्तृत चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नागपुरातील आणि विदर्भातील प्रश्नांना नागपूर व्हॉइस अंतर्गत एक वैश्विक मंच मिळावा असा सिव्हिल 20 इंडिया परिषदेचा हेतू असून यात एकूण 14 विषयांवर वर्किंग ग्रुप बनवले आहेत. शिक्षा, स्वास्थ्य, यांत्रिकी, पर्यावरण, कारागिरी, सेवा, लोकतंत्र, मानवाधिकार, सतत विकास अशा विषयांचा यात समावेश आहे. या परिषदेत एकूण 200 ते 250 प्रतिनिधींचा समावेश असून यात विदेशातील प्रतिनिधींचा देखील समावेश आहे. या प्रतिनिधींना विदर्भातील पेंच, देवलापार येथील अभयारण्ये, सेवाग्राम आणि पवनार आश्रम यांची सुद्धा भेट घडवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच नागपूरचा समृद्ध वारसा जपणाऱ्या वास्तू, स्थळ यांचा देखील यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. सिव्हिल 20 इंडियाच्या अध्यक्षा माता अमृतानंदमयी यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार असून परिषदेला G20 भारताचे शेर्पा अमिताभ कांत, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इंडोनेशियाचे शेर्पा माफू चान आणि विविध देशातील शेर्पा उपस्थित राहणार आहेत. नोबेल पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी देखील या परिषदेला उपस्थित राहणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या परिषदेचं समापन होईल. सिव्हिल 20 इंडिया परिषद मार्फत वृक्षारोपण आणि परिषदेच्या लोगोचं अनावरण करण्यात येणार असून या परिषदेतील ठराव G20च्या सचिवालयाला पुरवण्यात येणार आहेत. सिव्हिल 20 इंडिया परिषदेची ही बैठक ऐतिहासिक अशी राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्व विदर्भात नागपूर, वर्धा तसंच भंडारा इथं 6 मार्च रोजी तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भात 5 ते 7 मार्च दरम्यान अमरावती, अकोला, बुलढाणा इथं देखील हलक्या पावसाची शक्यता आहे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.